नमस्कार. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता तुळजाला CCTV फुटेज मिळणार आहे, त्याचबरोबर भाग्याला पण न्याय मिळणार आहे. आणि तेजूच्या बाबतीत जो स्टँड घेतलेला आहे तो म्हणजेच शालन आणि मालन यांनी, त्यामुळं तेजू पण सुखात असणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो व्हिडिओ हा तयार झालेलाच नाही, फक्त भाग्याला धमकवण्यासाठी हे सगळं बोललं जात आहे. तर हे सगळं पाहायला मिळणार आहे. तुळजा आता CCTV फुटेज बघत असते, तेवढ्यात राजू तिथे येते, तिला हाक मारत असते. तेव्हा तुळजा राजूला म्हणते की काय झालं. तेव्हा राजू म्हणते वहिनी तुला चहा वगैरे काय द्यायचं आहे का. तेव्हा लगेचच तुळजा म्हणते की नाही नको. आणि मग ती विचारते काही प्रॉब्लेम आहे का, कारण मला असं वाटतं आहे की तू टेन्शनमध्ये. तुळजा म्हणते नाही गं तसं काही नाही आहे, कारण काही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की आत्ता जे काही घडत आहे ना, आणि मग मी कॉन्फरन्सचं काम करते ना, त्याच्यामुळे थोडंसं मी हे झाले असं तुळजा हाणून तिथं ती गोष्ट तिथल्या तिथं घेऊन जाते. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की भाग्या शाळेत खूप टेन्शनमध्ये असते आणि मग सगळ्या मुली तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहत असतात. यमू मात्र भाग्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत असते. आणि यमू म्हणते की भाग्या काय झाले नक्की कळू दे मला बरं तुझं. आणि मग भाग्याला ती बोलायला सुरुवात करते, भाग्याला ती समजवत असते. आणि तेव्हा यमू तिला म्हणत असते की हे बघ. आणि मग त्या मुलींना विचारते. तुळजा इकडे पुन्हा ते CCTV फुटेज पाहू लागते. आणि ते CCTV फुटेज पाहता क्षणी तुळजाला खूप मोठा धक्का बसतो, कारण त्या CCTV फुटेजमध्ये जे असतं ते पाहून तुळजाच्या पायाखालची जमीन सरकते. सुरुवातीला तुळजाला वाटतं की अरे काहीच नाही आहे याच्यामध्ये, पण जेव्हा तुळजाच्या लक्षात येतं तेव्हा मात्र तुळजाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण तुळजा तिथे पाहते तर शत्रू आणि छत्री काका दोघंजण तिथं असतात. आणि ते दोघंजण जे कांड करत असतात त्याच्यामुळे हे सगळं घडलेलं असतं हे तुळजाच्या लक्षात येतं. तुळजा म्हणू लागते म्हणजे हे सगळं शत्रूने केले. खरंच ना शत्रू तू ना खरंच तुझी लायकी दाखवलेली आहे असं तुळजा म्हणत असते. आणि त्याच वेळी तुळजाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तुळजा म्हणत असते नाही, फक्त सूर्याला बदनाम करण्यासाठी हे सगळं केलं गेलेलं आहे. मी सोडणार नाही तुला, कारण काही झालं तरी माझ्या नवऱ्याच्या बाबतीत सूर्याच्या बाबतीत हे सगळं केलं गेलेलं आहे. मी सोडणार नाही तुला असं बोलत असते. आणि इकडं भाग्याला घेऊन यमू बाहेर आलेले असते. भाग्याला काही बाहेर येऊ दिलं जात नसतं, पण यमू तिला घेऊन बाहेर येते, कारण तो राज म्हणत असतो की जायचं नाही बाहेर, मी वर्गाचा मॉनिटर आहे. तेव्हा यमू म्हणते की माझ्या जिमू दादाला पण बोलवते आणि सूर्या दादाला पण बोलवते आणि मग तुला दाखवते तुझी लायकी काय आहे ते. हे डायरेक्टली ती बोलत असते. आणि मग इकडे यमू तिला म्हणते की भाग्या आता मी तुला जे सांगणार आहे ते शांतपणे ऐकायचं, तू टेन्शन घ्यायचं नाही. तेव्हा भाग्या म्हणते काय झाले मला सांग ना नक्की. तेव्हा यमू म्हणते की अगं तू तिकडे गेली होतीस ना, तिथला एक व्हिडिओ काढलाय आणि तो व्हिडिओ तुझा असा सगळ्या मुलांना दाखवलाय. पण इकडे राज त्याच्या मित्राला सांगत असतो तुला सांगू का, तिला जे वाटतंय ना तसं काहीच नाहीये. मी तुम्हाला फक्त अशी गुगली टाकलेली आहे, तो व्हिडिओ वगैरे काही नाहीये, कारण माझ्याकडे तो व्हिडिओ रेकॉर्ड झालेलाच नाही, त्यात मात्र काहीच नाहीये. पण मला तिला भीती घालायची होती आणि ती भीती मी तिला घालत आहे असं तो बोलत असतो. आणि इकडे सूर्यादादा मात्र जाम खुश असतो, कारण सूर्यादादाला कळलेलं असतं की भाग्याचा पेपरला फोटो आलेला आहे आणि भाग्याच्या बाबतीत एवढं छान झालेलं आहे, भाग्याने अख्ख्या जिल्ह्यात नाव काढलेलं आहे. आणि मग सूर्याला त्याचे मित्र तिथे पेढा भरवत असतात. सूर्या म्हणत असतो तुम्हाला पण कळली ही बातमी. तेव्हा ते सांगत असतात अरे आम्हालाच नाही अख्ख्या जिल्ह्याला कळली, अख्ख्या सातारा जिल्ह्याला ही बातमी कळलेली आहे. ते असं सांगत असतात. तेव्हा सूर्याला पण खूपच छान वाटत असतं, कारण आपल्या भाग्याचं सगळीकडे कौतुक होतंय, या गोष्टीचा आनंद झालेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला की सूर्या खुश झालेला असतो. सूर्याला खूप भारी वाटत असतं, कारण फायनली कुठंतरी आपल्या घराण्याचं नाव पेपरामध्ये पहिल्यांदा आलेलं असतं. इकडे बिचारी भाग्या मात्र रडत असते. तिला खूप वाईट वाटत असतं, कारण तिच्या बाबतीत जे घडलेलं आहे त्याची कल्पनाच कोणाला नसते. आणि आता हे सूर्यादादाला सांगितलं तर त्याला किती वाईट वाटेल ही गोष्ट तिच्या लक्षात येऊ लागते. तेव्हा यमू म्हणते मग काय करायचं. यमूच्या डोक्यात तेच चालू असतं. तेव्हा इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तुळजा तेजू आणि शालन मालन बोलत असतात. शालन म्हणत असते की खरंच आता ना खरी मजा येते, हे जर आधीच माहीत असतं तर. तेजू म्हणत असते खरंच थँक्यू, तुमच्या दोघींमुळं मी वाचते रोज. तेव्हा त्या दोघी म्हणतात अगं
आमचं कामच आहे ते, आम्हाला आधी माहीत असतं ना. खरंच. तेव्हा तेजू म्हणते की जेव्हा तुमच्यावर अडचण येईल ना तेव्हा मी असेल, मी तुमच्या दोघींशी भांडेन. तेव्हा ह्या दोघीजणी म्हणत असतात कसं आहे माहिती आहे का, त्याची काही गरज नाही पडणार, आम्हाला सवय आहे ग त्याची, असं त्या बोलत असतात. इकडे त्यांचं कौतुक चालू असतं आणि मग शालन मालन दोघीजणी तेजूला म्हणत असतात की असं थँक्यू वगैरे म्हणू नको ग, आम्हाला ना जे करता येईल ते आम्ही तुझ्यासाठी करतोय. आणि तेजूची समजूत सांगितली जाते. त्याचबरोबर इकडे शालन सांगू लागते अगं तुला सांगायचंच राहिलं, आपल्या भाग्याचा ना पेपरात फोटो आलाय. हे ऐकल्यानंतर तिला खूप छान वाटतं. खरंच आमच्या सगळ्यांमध्ये ना खूप हुशार आहे ग ती, असं ती सांगू लागते. आत्याला ती सांगत असते तेव्हा सगळे म्हणत असतात की हो ग ती खरंच खूप हुशार आहे आणि तिचा पेपरात फोटोही आलेला आहे. या गोष्टीचं सगळ्यांनाच खूप भारी वाटत असतं. तर इकडे आता मास्तरांकडे आलेले असतात. हेड मास्तरांना येऊन त्या दोघींनी सांगितलेलं असतं की याने असा गोंधळ घातलेला आहे आणि त्याचबरोबर याने व्हिडिओ काढलेला आहे. हे सांगितल्यानंतर त्याला विचारलं जातं. तो म्हणतो हो काढलाय मी व्हिडिओ, कारण हिच्या भावाची आणि हिची लायकी काढायची होती मला, म्हणून मी हे सगळं केलेलं आहे. आणि मग जोपर्यंत तिचा भाऊ येऊन माझी माफी मागत नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही, असं तो म्हणत असतो. हिने आणि हिच्या भावाने माझी माफी मागावी तरच मी हा व्हिडिओ डिलीट करणार आहे, असं राज म्हणत असतो. तेव्हा मात्र खूपच मोठा धक्का बसतो. राजचं जे हे बोलणं असतं ते खूपच वाईट असतं. आणि त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की राजच्या या तोंडून निघणाऱ्या शब्दांमुळं हेड सरांना पण खूप राग आलेला असतो. ते म्हणत असतात तू असं ऐकत नाही, तिच्या भावाने केस केली ना मग कळेल. आणि तुला माहिती आहे ना तिची बहीण कोण आहे, जालिंदर निंबाळकरांची सून आहे, तुझी वाट लागावला मागं पुढं बघणार नाहीत ते. तेव्हा तो म्हणत असतो मी काय करतच नसतो जावा. आणि मग हेडमास्टरांना राग येतो. ते त्याला म्हणतात की चल आताच्या आता चल, तुला दाखवतो मी काय करू शकतो ते. आणि हेड सर त्याला घेऊन चाललेले आहेत आणि तो मात्र खूपच ॲटिट्यूड गाजवत असतो, जो माज असतो. कारण त्याला असं वाटत असतं की मी याचा आमदाराचा भाचा आहे, मी हे मी ते, त्याचं नाटकं चाललेली असतात. हेड सर जाताना भाग्याला सांगतात काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत, हे त्यांचं भाग्याला म्हणणं असतं. आता सूर्यादादा आलेला असतो निंबाळकरांच्या घरी आणि तेजू म्हणत तो आलेला असतो. तेव्हा त्याला लगेचच डॅडी म्हणतात की काय रे आज तेजू करत आलाय, नाही इतर वेळी तुझ्या तोंडात आमचं नाव असतं ना म्हणून म्हणलं. तेव्हा लगेच सूर्या म्हणता हो डॅडी तसं नाही हो, तुम्ही माझ्यासाठी देवाचा नामा समान आहात, तुमचं नाव माझ्याकडे असणारच आहे ना हो, असं कसं, असं तो बोलत असतो. आणि डॅडींना म्हणत असतो की तसं काही नाही हो, तुम्ही ना वेगळा विचार करू नका, कारण तुमचं स्थान माझ्यासाठी खूप मोठं आहे, असं त्याचं बोलणं असतं. आणि आता तो डॅडींच्या पायाशी बसलेला असतो. तेव्हा डॅडी म्हणतात ओ तुम्ही जावई या घरचे, असं आमच्या पायाशी नका बसू हो, असं मुद्दाम नाटकं करत बोलत असतात. तेवढ्यात तेजू तिथे येते आणि तेजूला म्हणतो की हे घे, तुझ्यासाठी आणलंय खरवसाचं दूध आणलंय ग. आणि मग तो म्हणू लागतो की हे घे. आणि ती किटली देताना तो हाताकडे पाहतो. तेव्हा तो म्हणतो की हे काय झालंय तुझ्या हाताला. चालन पण तिथं आलेले असते आणि आता सगळेजण खुणवू लागतात. तेव्हा तो म्हणत असतो नाही मला कळत नाही आहे. तेव्हा ती सांगते की अरे बांगडे घालताना ती फुटली आणि ती लागलेली आहे. म्हणजे तेजूला मारहाण केली जात असते. ही गोष्ट मात्र सगळ्यांना माहिती असते, पण डॅडींचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी ही गोष्ट आता बाहेर पडू द्यायची नाही, बाहेर कोणालाही सांगायची नाही. आणि मग त्या दोघीजणी पाहत असतात. तेजूने आता गोष्ट तिथल्या तिथं सांभाळून घेतलेली असते. डॅडींना तुऱ्या म्हणत असतो अहो तुम्ही काय जाच करणार आहे, अहो तुम्ही तर देव आहात, तुम्ही जाच करू शकत नाही. शालन मात्र बिचारी पाहत असते, कारण शालनला माहिती आहे की तिचा भाचा ज्याला देव म्हणतोय तो राक्षस आहे. त्यानंतर सूर्या म्हणतो अहो भाग्याचं नाव पेपरला आले आज डॅडी. आणि ते म्हणतात खरंच की अरे खाली होतं ना जरासं. म्हणजे त्यात पण त्यांची नाटकं असतात की बघितलं ना की तुझ्या बहिणीचं नाव खाली होतं रे त्यामुळे दिसलं नाही, हे त्यांची नाटकं सुरूच असतात. इकडे सूर्याला चहा दिला जातो आणि मग सूर्याला हे बोललं जातं. तेव्हा सूर्या म्हणत असतो की चला निघतो आता. डॅडी म्हणतात की आता काय कर, खरवसच खाऊन जा की रे. सूर्या म्हणतो नाही तसं नाही रे. असं बोलल्यानंतर सूर्या तिथून जायला लागतो. आणि मग इकडे तुळजा मात्र भयानक चिडलेली असते. माझ्या सूर्याच्या बाबतीत ह्यांनी इतकं केलेलं आहे, मी यांना सोडणार नाही, यांची वाट लावणार आहे असं ती म्हणत असते. ह्या शत्रूला मी सोडणार नाही, त्याला जेलमध्ये पाठवणार आहे, या घराचं नाव त्यांनी खराब करण्याचा प्रयत्न केलेला आहे, मी त्यांना सोडणार नाही. डॅडींच्या फोटोकडे पाहून ती बोलत असते आणि आता मी जाणार आणि त्याला जेलमध्ये पाठवणार हे तिनं ठरवलेलंच असतं. परंतु त्याहीपेक्षा मोठी गोष्ट घडते ती म्हणजे बाहेर अनाउन्समेंट चालू असते, कारण जालिंदर निंबाळकर यांच्या घरी बहिणींसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे, तोही मकर संक्रांतीला, अशी अनाउन्समेंट चालू असते. आणि तुळजाला ती ऐकू येते. तुळजा बाहेर जाऊन पाहत असते. तुळजा म्हणते अरे वा,
माझ्या सूर्याची सगळ्या गावाच्या समोर त्यांनी लाज काढलेली होती. आता या दिवसासारखा दुसरा मुहूर्त कोणता नाही. म्हणजेच आता निंबाळकर वाड्यांवर संक्रांत घेऊन जाणार आहे, ती म्हणजे तुळजा. आणि मग आता वरात निघणार आहे, धिंड निघणार आहे ती शत्रूची. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.